सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकच्या येवला तालुक्यात सलग 2 दिवसांपासून अवकाळी व वादळी पावसाने मोठे नुकसान केले असून सायंकाळच्या सुमारास येवला तालुक्यातील देवळाणे येथे आलेल्या वादळी वाऱ्यामुळे जाधव कुटुंब यांच्या घराचे छत कोसळून 2 वयोवृद्ध महिला व एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला असून जखमींवर अंदरसूल येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती मंत्री छगन भुजबळ यांना मिळताच त्यांनी तातडीने व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून जखमींची विचारपूस केली आहे। या प्रसंगी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून जखमींच्या उपचाराचा खर्च व शासनाच्या माध्यमातून घराची दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिले। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला। आज देवळाणे गावात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। त्या पावसामध्ये एकाच घरातील 3 जणांचे विटा पडून त्या गंभीररित्या जखमी झाले। त्यापैकी आमच्याकडे एका आजीला आम्ही जवळजवळ 16 ते 17 टाके टाकून परिस्थिती गंभीर होती, पण तिला आता सध्या उपचार चालू आहे। त्यासह एक 3 वर्षाचा मुलगा, त्याच्यावर पण वीट पडली, त्याला पण आम्ही टाके टाकले। त्याचबरोबर एक 55 ते 60 वर्षाची आजीबाई, तिला पण आम्ही टाके टाकले। सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्याची ट्रीटमेंट आमची चालू आहे। आज अचानक आलेल्या वादळी पावसामुळे देवळाणे तालुका येवला येथील जाधव कुटुंबियावर आज अचानक पावसाने त्यांच्या घराचे पत्रे उडून गेले। त्यामुळे त्या वयोवृद्ध आजी जाधव कुटुंबातल्या त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली। त्यांना 15 टाके पडलेले। त्यानंतर दुसऱ्या त्या मावशी आहेत, त्यांना 8 टाके पडलेले आणि लहान बच्चू होता, त्याला 5 टाके पडलेले। असे 3 जण गंभीर जखमी झाले होते। परंतु ही घटना आपल्याला येवला मतदारसंघाचे भाग्यविधाते नामदार भुजबळ साहेब आणि माजी खासदार समीर भुजबळ यांना कळाली। त्यांनी तात्काळ मला माहिती दिली की अशा ठिकाणी अशी घटना घडलेली। त्यामुळे मी ताबडतोब दवाखान्यामध्ये उपस्थित राहिलो आणि वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून त्यांना सर्व काही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मला सूचना देण्यात आलेल्या आहे। त्याप्रमाणे यापुढील जे काही वैद्यकीय खर्च असेल किंवा त्यांच्या घराचे पत्र्याचं जे काही नुकसान असेल ते साहेबांच्या माध्यमातून ते खर्च करणार आहे।